घरची कामं किती झटपट पटापट आवरण्याचा प्रयत्न केला तरी काही आवरत नाही. मग सकाळी 6ला उठलं तरी 12च वाजणार आणि 7ला उठलं तरी 12च वाजणार. घरात ऊन पडत नाही म्हणून दुपारी गॅलरीत आणि संध्याकाळी फॅनमध्ये टाकलेले कपडे आखरी घड्या मारून ठेवले. गावाकडे बरं आहे, एकदा धुवून टाकलेले कपडे तासभरात वाळतात आणि जागेवर लागतात. इथं तर एका कामाला 2-2 वेळा हात लावावा लागतो आणि बाकी पसाऱ्यापेक्षा त्या कपड्याचा पसारा जास्त दिसतो. सकाळची पूर्ण कामं आवरून घेतली आणि नंतर कपडे लावले. अशी शिल्लकची कामं करत बसलं तर रोजच्या कामाला उशीर होतो. म्हणून स्वयंपाक, धुणं, भांडे, पोछा सर्व केलं आणि नंतर ही रूम आवरली. रूम आवरता कधी वेळ झाला समजलंच नाही. कैवल्यला स्कूलला घ्यायला जायचं होतं. पटकन तयारी केली आणि आणायला गेली. स्कूल तसं 3 तासाचंच आहे, पण एखाद्या दिवशी जरी स्कूलला जायला वेळ झाला ना तर कैवल्यची नजर नुसती दरवाजाकडे असते की आई कधी येते. आपलं लेकरू झालं कीच आपल्याला आपोआप माईचा पाजर फुटतो. जवळ असल्यावर आपण किती ओरडू मारू, पण अर्धा तास जरी आपलं लेकरू आपल्या नजरेसमोर नसलं ना तर करमत नाही. मस्त रूम आवरली, पण ही आता कैवल्य येईपर्यंत तशी व्यवस्थित दिसणार. तो आल्यावर एवढं मोठं घर असून कुठंच लपत नाही. अलमारीतले कपडे फेकतो आणि तिथंच लपतो. मलाही माहीत आहे, तरी आज खूप मनापासून अलमारी लावली आणि एवढी व्यवस्थित सामान वगैरे लावल्यावर कोण फेकले तर तुम्ही समजूच शकता